सो आपला मेंदू जे जे विचार करू शकतो आणि विचाराच्या कपॅसिटीमध्ये जेवढे काही आहे ते सर्व AI करू शकेल आणि करू शकतो. पण त्याची कपॅसिटी अजूनही बरेच स्टार्टिंग लेवलला आहे. लाईक AI आपण समजू शकतो की आत्ताचा AI सपोज त्याला जन्म होऊन एकच दिवस झाला आहे एका पद्धतीने. सो त्याला खूप शिकायचं बाकी आहे. पण जेवढी आपली थिंकिंग कपॅसिटी आहे, सो होल फील्ड ऑफ थॉट, हे पूर्ण फील्ड ऑफ थॉट AI आरामात कॉन्कर किंवा आत्मसात करू शकतो. आणि त्यामुळे जे जे जॉब्स किंवा जे जे काम जिथे विचारांची गरज आहे ते सर्व ऑटोमेट होतील. ते सर्व AI करू शकेल एका पॉईंटला. दॅट इज द रिअलिटी, दॅट इज द ट्रूथ ऑफ AI. कारण AI बनवायच्या मागची जी पूर्ण प्रोसेस आहे डीप लर्निंग, ती कम्प्लिटली आपलं ह्युमन ब्रेन जसं काम करतं त्याच आधारावर बनवलेली आहे. सो जेवढ्या जशा गोष्टी आपण शिकत जातो लहानपणापासून आणि आपल्या मेमरीमध्ये सेव्ह होतात आणि मग जेव्हा आपण काही बोलतो तेव्हा त्या मेमरीतून शब्द येतात आणि वाक्य तयार होतं. सो एव्हरीथिंग दॅट इज पॉसिबल और कॅपेबल बाय ह्युमन माइंड और थिंकिंग प्रोसेस इज व्हेरी इझिली डुएबल अँड अचिवेबल बाय AI. आणि त्याची प्रोसेसिंग पॉवर आपल्यापेक्षा खूप जास्त राहणार आहे. आत्ता ऑलरेडी आहेच, पण नंतर अजून जास्त राहील. तर विचारांच्या ठिकाणी किंवा मेंदूच्या ठिकाणी AI नक्कीच आपल्याला मागे टाकू शकतो. एका लेवलला टाकलं पण आहे, पण अजून बरीच प्रगती करायची बाकी आहे AIने आणि ती होईल. दॅट इज द फॅक्ट ऑफ दिस होल फील्ड ऑफ AI.